श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या म्हणजेच युनेस्कोच्या सदस्य राष्ट्रांनी वर्ष 2011 मध्ये आजचा दिवस हा रेडिओ दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं आणि 2012 पासून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं 13 फेब्रुवारी या दिवसाचा आंतरराष्ट्रीय रेडिओ दिवस म्हणून स्वीकार केला. आजच्या रेडिओ दिनाच्या निमित्तानं आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून आपल्या सर्वांच्या जवळच्या अशा रेडिओबद्दल आपण बोलणार आहोत. श्रोतेहो, रेडिओच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 13 फेब्रुवारी हा दिवस रेडिओ दिवस म्हणून जगभर पाळला जातो. रेडिओ दिवसाची यंदाची संकल्पना रेडिओ आणि शांती अशी ठेवण्यात आली आहे. श्रोतेहो, भारतात जून 1923 मध्ये रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेनं पहिलं रेडिओ प्रसारण केलं. एप्रिल 1930 मध्ये उद्योग आणि कामगार विभागाच्या अंतर्गत भारतीय प्रसारण सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. सप्टेंबर 1935 मध्ये आकाशवाणी म्हैसूर हे एक खाजगी रेडिओ केंद्र स्थापन झालं आणि पुढे 8 जून 1936 रोजी भारतीय राज्य प्रसारण सेवेचं नाव झालं ऑल इंडिया रेडिओ. श्रोतेहो, 1956 मध्ये राष्ट्रीय प्रसारणासाठी आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं आणि 1957 मध्ये लोकप्रिय चित्रपट संगीतासह विविध भारती सेवा सुरू करण्यात आली. आज आपल्या मोठ्या नेटवर्कसह आकाशवाणी अनेक विविध भाषा आणि बोलीभाषांमधून देशातल्या 92% लोकांपर्यंत पोहोचली आहे. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा खजिना ठरत आहे. गेल्या अनेक वर्षात माध्यमांमध्ये मोठी स्थित्यंतरं झाली, पण रेडिओचं महत्त्व कमी झालेलं नाही. श्रोतेहो, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शासकीय पातळीवरील घडामोडी, सरकारनं जनतेसाठी घेतलेले निर्णय, आखलेल्या योजना आणि देशासाठी ठरवलेली धोरणात्मक दिशा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रेडिओ हे एक सशक्त माध्यम ठरलं. आकाशवाणीचा वृत्तविभाग आजही विश्वासार्हतेनं अचूक बातम्या लोकांपर्यंत पोहोचवत असल्यानं रेडिओ हा सरकार आणि जनतेला जोडणारा दुवा ठरला. रेडिओचं सामर्थ्य लक्षात घेऊन आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या आपल्या कार्यक्रमासाठी जनाजनातल्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपले विचार सामान्य जनतेला घराघरात पोहोचवण्यासाठी आकाशवाणीची निवड केली. श्रोतेहो, सध्या रेडिओ हे श्राव्य माध्यम त्याच्या अनेक बदललेल्या रूपांमध्ये आपण कसं वापरतो आणि एकूणच भाषा टिकवून ठेवण्यासाठी या माध्यमाचं असलेलं महत्त्व आणि समुदाय रेडिओ याविषयी सांगतायत माध्यम शिक्षक आणि अभ्यासक तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तविद्या विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला बर्वे. जागतिक रेडिओ दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. खूप अगदी वैयक्तिक पातळीवर बोलायचं झालं तर मी रेडिओची चाहती म्हणजे अतोनात चाहती आहे. सकाळी उठल्यापासून माझ्याकडे रेडिओ चालू असतो. मी गाडीतून जाताना रेडिओ ऐकते. पण हे फार वैयक्तिक झालं. एक अभ्यासक, माध्यमांची अभ्यासक या नात्याने सुद्धा मी जेव्हा रेडिओकडे बघते तेव्हा असं लक्षात येतं की रेडिओ आपल्याला माहिती झाला किंवा आपल्याला रेडिओ म्हणजे काय असं विचारलं तर ते ऐकण्याचं एक माध्यम आहे, श्राव्य माध्यम आहे. त्याच्याद्वारे कोणीतरी आपल्याशी बोलत असतं. कदाचित आपल्याला उत्तम संगीत ऐकवत असतं, कारण संगीत हे तर ऐकण्यासाठीच असतं आणि त्यामुळे रेडिओ त्या बाबतीमध्ये फार महत्वाची भूमिका बजावतं. आपल्या सगळ्या भारतीयांच्या दृष्टीने अर्थातच रेडिओ म्हणजे आकाशवाणी असं समीकरण अनेक वर्ष होतं. आता ते अशा अर्थाने एकाच एक समीकरण राहिलं नसलं तरी रेडिओ म्हणजे काय याची वेगवेगळी उत्तरं देत असताना मग खाजगी FM असेल, एखादं कम्युनिटी रेडिओ स्टेशन असेल, त्याचबरोबर आकाशवाणी पण आहे ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आकाशवाणीचं नाव खोडून तिथे इतर गोष्टी आलेल्या नाहीयेत. आकाशवाणी म्हणल्यानंतर प्रमुख वाहिनीवरचे माहिती प्रधान कार्यक्रम असतील किंवा विविध भारतीवरचे संगीतप्रधान कार्यक्रम असतील, त्याच्याच जोडीला या सगळ्या माध्यमांमध्ये आपण श्रोते सुद्धा किती सहभागी होतात ते ऐकत असतो आणि त्याची फार मजा असते. अशा प्रकारचा इतका थेट लगेचच्या लगेच होणारा दुतर्फा संवाद फार कमी माध्यमांमध्ये ऐकायला मिळतो. तो रेडिओमध्ये मिळतो ही त्याची फार मजा आहे. मला म्हणजे एखाद्या श्रोत्याला इथे बसल्या बसल्या अचानक विविध भारतीवरचा एखादा कार्यक्रम ऐकत असताना कुठेतरी काश्मीरमधली एखादी बाई बोलत असते, कधीतरी अचानक केरळमधली एखादी व्यक्ती बोलत असते आणि आपण सर्वजण कोणत्या एका धाग्याने बांधले गेलेलो आहोत हे सतत रेडिओच्या या कार्यक्रमांमधून जाणवत असतं. दुसरा अत्यंत महत्वाचा भाग रेडिओच्या या सगळ्या विकासातला असा आहे
की छोट्या छोट्या समुदायांकरता, छोट्या छोट्या कम्युनिटीज करता कम्युनिटी रेडिओ ही फार एक चांगली संकल्पना पुढे येते. म्हणजे FM वरची एखादी फ्रिक्वेन्सी घेऊन त्याच्यावरती एखाद्या विशिष्ट वेळेला कार्यक्रम प्रसारित करणं, हे रेडिओ या माध्यमाशी सुसंगत अशा पद्धतीनं कार्यक्रम केले जातात. परंतु तेच कार्यक्रम आता या सगळ्या नव्या तंत्रज्ञानामुळे डिजिटल रूपामध्ये उपलब्ध करून देणंही शक्य असतं. त्यामुळे फार गंमत आता झालेली आहे चांगल्या दृष्टीने, की त्याच वेळेला मला एखादा कार्यक्रम ऐकता आला नाही तरी ऍपवर मला तो नंतर ऐकता येणार आहे, पॉडकास्ट सारख्या माध्यमामध्ये ऐकता येणार आहे. त्याच्यामुळे त्याच वेळेला ऐकून दुतर्फा संवादात सहभागी होणं किंवा नंतर ऐकून झालेला संवाद ऐकणं, सादर झालेला कार्यक्रम ऐकणं ही फार मोलाची गोष्ट आहे. आणि म्हणजे मला आनंद या गोष्टीचा आहे की लोकांना हे मोल माहिती आहे, कळलेलं आहे. त्यामुळे रेडिओ ऐकणं थोडंसं कमी जरी पूर्वीपेक्षा झालं असलं तरी ते बंद झालेलं नाहीये. आणि पूर्वी इतर काही माध्यमं नाहीत म्हणून रेडिओ ऐकायचं असं जर कदाचित अशा पद्धतीचा निर्णय घेतला जात असेल तर आता जे रेडिओ किंवा इतर श्राव्य माध्यमं ऐकतात ते आम्हाला इतर अनेक माध्यमं उपलब्ध आहेत पण आम्हाला श्राव्य माध्यम ऐकायला आवडतं, रेडिओ ऐकायला आवडतो म्हणून ऐकतात. त्यामुळे अर्थातच त्यांना त्याच्यातून मिळणारा आनंद खूप जास्ती असतो. कम्युनिटी रेडिओचं एक छान छोटंसं उदाहरण माझ्या माहितीमध्ये आहे, कारण माझा त्याच्याशी संबंध होता. ऑस्ट्रेलिया हा देश आपल्याला माहिती आहे, तिथे जगातल्या वेगवेगळ्या भागातून लोक जाऊन स्थलांतरित होऊन तिथे ते आता वसलेले आहेत आणि असे अनेक भाषिक गट ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारलाही असं वाटतं की त्यांनी ऑस्ट्रेलियन नागरिक तर व्हावंच, पण त्याचबरोबर आपली संस्कृती पण त्यांनी विसरता कामा नये. आणि त्याच्याकरता तिथे अशा वेगवेगळ्या भाषिक गटांकरता कम्युनिटी रेडिओ ही फार चांगली संकल्पना आहे. म्हणजे अगदी मराठीबद्दल बोलायचं झालं तर सिडनीमधल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन आकाशवाणी सिडनी असा 1 ते 2 तासाचा रेडिओ कार्यक्रम चालवतात. मंगळवारी 1 तास, रविवारी 1 तास. आणि त्या फ्रिक्वेन्सीवर तो लोक त्याच वेळेला ऐकतात आणि तो नंतरही उपलब्ध करून दिला जातो ऍपवर. त्या योगे मराठी साहित्य, संस्कृती, मराठी माणसं, मराठी कलाकार जेव्हा जेव्हा तिथे जातात तेव्हा त्यांच्याबरोबरचा संवाद, असे इतक्या प्रकारचे कार्यक्रम ते सादर करत असतात आणि प्रत्येक भाषेमध्ये होत असतं. त्यामुळे भाषा टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा रेडिओ या माध्यमाचा किती प्रभावीपणे उपयोग करून घेता येतो याचं एक उदाहरण आहे. अर्थात हे फक्त ऑस्ट्रेलियातच होतं असं नाही. अशा प्रकारची विशिष्ट भाषिक गटांची रेडिओ स्टेशन अमेरिकेमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत. त्यांनी इंटरनेटवरती सुद्धा अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म, अशा प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे रेडिओ आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण श्राव्य माध्यमातून गाण्यांचा, माहितीपूर्ण कार्यक्रमांचा, गप्पांचा, मुलाखतींचा आस्वाद मोठ्या प्रमाणावर घेत असतो. आणि त्यामुळे मोबाईलमध्ये तर इतके असंख्य रेडिओ स्टेशन एकाच वेळेला उपलब्ध होतात की लोक तेही ऐकत असतात. आणि या सगळ्याची सवय आपल्याला आकाशवाणीनं लावली याचाही आपल्याला विसर पडून चालणार नाही. कारण त्यामुळे दर्जेदार कार्यक्रम कसे असतात, कोणकोणत्या उद्दिष्टांसाठी रेडिओ कार्यक्रम वापरता येऊ शकतात, या सगळ्याचा इतका छान वस्तुपाठ आकाशवाणीने घालून दिलेला आहे की आजच्या या जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्तानं आकाशवाणीचं खूप प्रेमपूर्वक स्मरण करणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि लोक काय काय ऐकतायत हे त्यांच्याकडून जाणून घ्यायला मला आता खूप आवडतं, कारण इतकं वैविध्य त्याच्यामध्ये, इतका निवडीला वाव आहे. त्यामुळे तेही सतत मी करत असते, आपणही करत राहाल आणि ऐकण्याचा आनंद अधिकाधिक घेत राहाल अशी मला आशा आहे. श्रोतेहो, आपल्या देशात आज मितीला 375 कम्युनिटी रेडिओ केंद्र किंवा समुदाय रेडिओ असून महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त केंद्र सुरू आहेत. तसंच राज्यात आणखी 5 केंद्र लवकरच सुरू होणार आहेत. ही गोष्ट रेडिओचं समाजात असलेलं महत्त्व अधोरेखित करणारी आहे. श्रोतेहो, प्रत्यक्ष रेडिओ केंद्रावर काम करताना आलेले समृद्ध अनुभव ऐकणं ही सुद्धा आपल्याकरता एक पर्वणीच आहे. अशा अनुभवांविषयी जळगाव आकाशवाणी केंद्रावरील माजी निर्मिती सहाय्यक आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी विभागीय संचालक श्री चंद्रकांत भोंजाळ म्हणाले, मी 14 वर्ष आकाशवाणीत होतो. त्या 14 वर्षात अनेक अविस्मरणीय प्रसंग मला अनुभवता आले. खूप दिग्गज कलावंतांना, साहित्यिकांना, राजकीय नेत्यांना, समाजसेवकांना मला जवळून भेटता आलं. त्यांच्या मुलाखती घेता आल्या. कवी कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला. त्या दिवशी मी ड्युटी ऑफिसर म्हणून ड्युटीवर होतो. संध्याकाळच्या 7च्या बातम्यांमध्ये ती बातमी आल्यानंतर सर्व महाराष्ट्रात दिवाळी आधीच दिवाळी आली. मी लगेच स्टेशन डायरेक्टरना फोन करून तात्यासाहेबांना रेडिओतर्फे अभिनंदनाची तार केली आणि आमच्या संग्रहातील त्यांच्या ध्वनिमुद्रित कवितांचं प्रसारण रात्री 8:20 करायचं जाहीर केलं.
एका तासाभरात तात्यासाहेबांच्या आवाजातील कविता श्रोत्यांना आम्हाला ऐकवता आल्या हे आमचं भाग्यच होतं. त्यानंतर कितीतरी दिवस श्रोत्यांची आभाराची पत्र आमच्या केंद्राला येत होती. तसेच तात्यासाहेबांचे आणि आकाशवाणी जळगावचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्यामुळं मला त्यांचा सहवास खूप काळ लाभला. तसंच कवी नाग देशपांडे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मेहकरला सकाळी 10 वाजता त्यांच्या दारात हजर होतो. त्या काळी सोशल मीडिया अस्तित्वात नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडे पोहोचणारे आम्हीच पहिले होतो. त्या दिवशीही मी त्यांची मुलाखत घेतली होती. माझ्या 14 वर्षाच्या काळात नाधो महानोर, बाभ बोरकर, व्यंकटेश माडगुळकर, पु ल देशपांडे असे कितीतरी साहित्यिक माझ्या संपर्कात आले. मला त्यांच्याबरोबर बोलता आलं, त्यांचे विचार समजून घेता आले. राजकीय नेत्यांमध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी, माननीय मोरारजी देसाई, चंद्रशेखर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, श्रीमती प्रतिभाताई पाटील, मधुकरराव चौधरी यांचंही ध्वनिमुद्रण करण्याचं भाग्य मला लाभलं. नंतर 91 साली मी आकाशवाणी सोडून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात नाशिक इथे गेलो. जरा व्यापक क्षेत्रात काम करायला मिळेल हाच त्यामागे उद्देश होता. त्या विद्यापीठासाठी मी रेडिओ या माध्यमासाठी कसं लिहावं हे पुस्तक लिहिलं. आकाशवाणीसाठी भाषण लिहिताना कसं लिहावं, आकाशवाणीसाठी भाषण लिहिताना कसं लिहावं, मुलाखत घ्यायची असेल तर त्याची तयारी कशी करावी, रूपक कसं लिहावं आणि सादर करावं, नभोनाट्य म्हणजे काय आणि स्टेजवरील नाटक आणि नभोनाट्य यात नेमका काय फरक असतो, असे सर्व प्रकारचे कार्यक्रम कसे लिहावेत हे शिकवणं हाच उद्देश होता. त्यावेळी असं शिकवणारं विद्यापीठ हे आमचं एकमेव विद्यापीठ होतं. आम्ही ज्ञानाचं लोकशाहीकरण केलं असं म्हणत असू. म्हणजे कुणालाही घरबसल्या मुक्तपणे पदवी प्राप्त करता येत होती. त्यासाठी आम्ही अनेक प्रयोग केले. मला आठवतंय की आमच्या अभ्यासक्रमात नारायण सुर्वे यांची माझे विद्यापीठ ही कविता होती. ती कविता जर विद्यार्थ्यांना नारायण सुर्वे यांच्याकडून समजून सांगता आली तर अशी कल्पना सुचली. आता नारायण सुर्वे यांना महाराष्ट्राच्या खेडोपाडी असलेल्या आमच्या केंद्रांपर्यंत घेऊन जाणं शक्य नव्हतं. मग आम्ही त्यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांची एकंदर वाटचाल आणि माझे विद्यापीठ या कवितेविषयी प्रश्न विचारले. त्याची उत्तरं त्यांनी दिली. ते ध्वनिमुद्रण आणि ध्वनिचित्रमुद्रण आम्ही प्रत्येक केंद्रापर्यंत पोहोचवलं. त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला. त्या उपक्रमात आम्ही खूप मोठमोठ्या व्यक्तींची ध्वनिमुद्रणं केली. त्यात शांता शेळके, द मा मिरासदार, शंकर पाटील असे कितीतरी मान्यवर होते. तसंच भाषेव्यतिरिक्त प्रत्येक विषयाचा महाराष्ट्रातील तज्ज्ञ प्राध्यापक त्या त्या विषयातील पाठ शिकवत असे. म्हणजे मुंबई पुण्याच्या विद्यार्थ्यांना जे उच्च प्रतीचं शिक्षण मिळतं तेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनाही मिळावं असा तो प्रयत्न होता. नंतर आम्ही रेडिओ आणि दूरदर्शनवरही हे कार्यक्रम प्रसारित केले. आज जरी इंटरनेटमुळे संचार माध्यमं विस्तारली असली तरी रेडिओची पोहोच आणि विश्वसनीयता कितीतरी टक्के जास्त आहे. ते सगळ्यात स्वस्त माध्यम आहे. रेडिओची ही गुणवत्ता आणि लोकप्रियता पाहूनच 13 फेब्रुवारी रोजी सगळं जग रेडिओ दिवस साजरा करतं. आज मी जो काही आहे त्यात रेडिओचा खूप महत्वाचा वाटा आहे असं मला वाटतं. श्रोतेहो, इंटरनेट आणि डिजिटल युगात आणि OTT दूरचित्रवाणीच्या जत्रेत रेडिओचं महत्त्व नक्कीच कमी झालेलं नाही. शेतातल्या बांधावर, कारखान्यातल्या यंत्रावर, केश कर्तनालयात, गावातल्या चहावाल्याकडे किंवा महानगरांमधल्या वाहतूक कोंडीतून पुढे जाताना किंवा महामार्गावरून सुसाट जाताना कोणत्याही प्रवासात आणि कोणत्याही वाहनात आणि अक्षरशः कुठेही रेडिओ ऐकण्याचं महत्त्व अनन्यसाधारण. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता.